आम्ही आलो आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला कार्यक्रम बघण्यासाठी. जो मराठी कार्यक्रम आहे गाण्याचा, तर तोच बघण्यासाठी आम्ही दोघं आले आहोत. अजय हा माझा शाळेतला मित्र आहे, अजय पाटील. हे बघा मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलो यशवंतराव चव्हाण. आणि हा माझा शाळेतला बचपनचा मित्र. पहिलेपासून आम्ही संगतीच आहेत. आठवी नाही, तिसरी, हा 7वीपासून. आम्ही 7वीपासून एकत्रच आहे. हे बघा मित्रांनो, किती सुंदर नाट्यगृह. हे बघा मित्रांनो, आम्ही आलो आहे आता बाल्कनीमध्ये जातोय. सगळ्यात टॉपला आहे आम्ही. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा नाट्यगृह यशवंतराव चव्हाण. लोकसंगीताचं दान, माय मराठीचं गुणगान. फोक लोकसंगीताचं दान, माय मराठीचं गुणगान. म्हणायचं राम राम. तर मंडळी, मी तात्या आणि हा तात्या तुमचं फोकलोक वरती स्वागत करतोय. बरं, आता फोकलोक म्हणजे काय, तर जसा स्वर्गलोक, पाताळ लोक, इहलोक, तसाच लोकसंगीतावरती प्रेम करणाऱ्या, लोकसंगीताचं वेळ घेऊन वावरणाऱ्या अशा युवा कलावंतांचा योग फोकलोक. सात समुंदर आटल गवाय देवीच्या अंघोळीला. बोल भवानी माता की संबळ घडविले अग थाट तुझा अंबाबाई, थाट तुझा अंबाबाई. मंडळी, या मराठी भाषेचा गोडवा आम्ही काय गाणार, तर आहो संतांनीच लिहून ठेवलंय. ओ तात्या, आहो म्या बापूराव. बापूराव, हा कुठे आहेस? समोर बघा, समोर. कोण रे बापूराव? तात्या, घार डोंगराची हवा नवाईल संसार. मंडळी, 10 मिनिटांचा मध्यंतर. भेटूयात पुढच्या अंकात. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग यूट्यूब चॅनल. तर आम्ही आलो आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला कार्यक्रम बघण्यासाठी. जो मराठी कार्यक्रम आहे गाण्याचा, हॉल स्टुडिओ ब्लॉग लुक म्हणून कार्यक्रम आहे. आणि मराठी गाण्याचा, कीर्तनाचा आणि कॉमेडीचा कार्यक्रम होणार आहे. तर तेच बघण्यासाठी आम्ही दोघं आले आहोत. अजय हा माझा शाळेतला मित्र आहे, अजय पाटील. आणि मी तर तुम्हाला माहितीच आहे, सुनील लाटे. तर बघू आता काही वेळात कार्यक्रम सुरू होईल, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे नाट्यगृह आहे. लोक जमलीत सगळे. 8:30 वाजता सोडतील आतमध्ये. तर बघू, आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कार्यक्रम दाखवतो. अजय काहीतरी बोलतोय बघा. मी ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून आहे ना हा कार्यक्रम बघण्यासाठी उत्सुक होतो. आणि मी याला इंस्टावरती पाठवून राहतो की बाई असं आहे तसं आहे. हा, काय वगैरे. हां. तर मला सहज मी याला बोललो की आपल्या बायकाळामध्ये स्पर्धा चालत गाण्याच्या, परत
काळा घोडा फेस्टिवल चालू आहे. हा बोलला मला तू कुठलं पाठवलेलं आहे. त्याच्यावर आमचं हे झालं की बघायला जाऊया हा कार्यक्रम. मला पण लय दिवसांनी जायचं होतं आणि मला पण सोबत कोणतरी पाहिजे होतं. मी बोललं चल जाऊया आणि आज फायनली आम्ही आता इथे नाटक बघायला आलो. हा मला प्रत्येक अपडेट देत असतो, कोणची कार्यक्रम असो, फेस्टिवल असो, काही असो, ते सगळे अपडेट देत राहतो. व तो जा व्हिडिओ काढायला, जर नसेल जमत तर तू एकटा जा, मी नसेल जमत. मग आता आम्हाला दोघायला पॉसिबल झालं आहे, आम्ही दोघं आलो आहे. चला तर शिरू काही वेळात आतमध्ये 8:30 वाजता सोडणार आहेत. आता टाईम झालेला आहे, सोडतील आता काही वेळात. तर चला भेटू आतमध्ये. हे बघा मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलो यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल म्हणजे नाट्यगृहाला. आता काय कार्यक्रम सुरू होणार आहे आणि हा माझा शाळेतला बचपनचा मित्र. पहिलेपासून आम्ही संगतीच आहेत. पहिल्यापासून नाही बाबा. 8वी नाही 3री 7वी रे. हा 7वीपासून आम्ही 7वीपासून एकत्रच आहे. तर आम्ही दोघं चालू आहेत पिक्चर बघा नाही कार्यक्रम बघायला. कोणता कार्यक्रम आहे? फॉल टू. सगळा नाट्य कार्यक्रमाचा, कॉमेडीचा वगैरे सगळा कार्यक्रम इथं होणार आहे. तर तुम्हाला दाखवूच नक्कीच. हे बघा इथं गर्दी पण जमली आहे. आता काही वेळात सोडणार आहेत आतमध्ये. 8:30 ते 11पर्यंत कार्यक्रम आहे. हे बघा मित्रांनो, 8:30ला कार्यक्रम सुरू होणार होता. आता 8:45 झालेत तरी अजून कार्यक्रमाचा पत्ता नाही. आम्ही आतमध्येच नाही गेलो, लाईनच्या प्रकारे चाललेत आतमध्ये. बघ ना, तू व्हिडिओ कोणा घेतला आणि मी व्हिडिओ काढायला घेतलं की सवय टाईम परत थांबलं. बघू आता कधी सारं होतं तर. हे बघा मित्रांनो, किती सुंदर आहे नाट्यगृह. हे बघा मित्रांनो, आम्ही आलो आहे आता बाल्कनीमध्ये जातो आहे. सगळ्यात टॉपला आहे आम्ही. चला आतमध्ये भेटूया. लोकसंगीताचं दान, माय मराठीचं गुणगान. बघा मित्रांनो, आम्ही फायनली आलो आहोत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये. समोर एक जण आहे, काही वेळात सुरू होईल. खूप म्हणजे खूप छान बघू शकता. आपली संस्कृती जपताय, तुमच्या मनात मी जिवंत आहे. तुमची लोककला शाहीर गुरुकला खेळ. अरे लाईट गेली. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत फोक लोकसंगीताचं दान, माय मराठीचं गुणगान. आणि तुमच्यातलं अंतर होतं तो म्हणजे फक्त हा पडदा. बरं वाटते काय ना म्हणायचं राम राम सांगा सर. तर मंडळी मी तात्या आणि हा तात्या तुमचं फोक लोक वरती स्वागत करतोय. बरं आता फोक लोक म्हणजे काय, तर जसा स्वर्गलोक, पाताळ लोक, इहलोक, तसाच लोकसंगीतावरती प्रेम करणाऱ्या, लोकसंगीताचं वेळ घेऊन वावरणाऱ्या अशा युवा कलावंतांचा यो फोक लोक. फोक लोकवर यायला कसल्याही प्रकारचा विजा, पासपोर्ट, आधार कार्ड लागत नाही. लागते ती फक्त लोकसंगीताची आवड. आता तिकीट सुद्धा लागतं असं. पण आज या ठिकाणी अमृत महोत्सवी प्रयोग म्हणजे हा खेळ या ठिकाणी रंगलाय. या खेळाची सुरुवात घरानं झालेली आहे मंडळी. कारण अथर्व शीर्षामध्येच ग काराची उपासना आहे. आता याच ग काराला संत ज्ञानेश्वरांनी व्यवहारी भाषेत गण असं नाव दिलं. आणि मग शाहीर मंडळींनी गण हा शब्द तसाच ठेवला आणि गणापूत झाली सारी उत्पत्ती असं म्हणून. म्हणून खेळाच्या सुरुवातीला गण गायला जातो. आता मंडळी आपल्या घरी काही मंगल प्रसंग असेल म्हणजे लगीन बिगीन असेल तर आपण काय करतो,
तर आपण घालतो गोंधळ, म्हणजे पुढे जाऊन काही गोंधळ निर्माण होणे मग इकडं काहीतरी गोंधळ हसते बा हा झाला चेष्टेचा भाग. परंतु या मराठमोळ्या कार्यक्रमाला तुम्ही केलेली गर्दी, हे दिलेलं प्रेम याशिवाय दुसरा कुठला मंगल प्रसंग असणार हो. म्हणूनच ज्यापासून झालो निर्माण त्याची असू द्यावी जाण या उक्तीप्रमाणे त्या पंचमहाभूतांपासून आपली उत्पत्ती सांगितली जाते, आपली निर्मिती सांगितली जाते. त्याची प्रतीक एका चौकामध्ये मांडून संभाळून तुंतुनाच्या ढेक्यामध्ये जे विधिनाट्य सादर होतं त्याला म्हणतात गोंधळ. लाडाची ग आदी माया अहो बसली अंघोळीला सात समुंदर अग सात समुंदर आटल गवाय देवीच्या अंघोळीला बोल भवानी माता की अग थाट तुझा अंबाबाई थाट तुझा अंबाबाई थाट तुझा अंबाबाई थाट तुझा अंबाबाई तो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी उंच डोंगरी गडावरी पिवळा रंग पाहुनिया दंगा झालो मल्हार पिवळा रंग पाहुनिया दंगा झालो मल्हार नवलाख पायऱ्या चढून जेजुरी गडालो मल्हार
उदाहरण घ्या ना, मराठी माध्यमांच्या शहरातल्या शाळांची पटसंख्या आता कमी व्हायला लागली. आपल्या सर्वांना मान्य आहे ते. अहो शहरात काय तर खेड्यांमध्ये सुद्धा ही स्थिती आहे. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला ICSE माध्यम CBSE माध्यमामध्ये घालायचे आणि मान्य नाच्या जागतिकीकरणाच्या शर्यतीत टिकायचं असेल तर तेही तेवढंच गरजेचं आहे हो. पण का म्हणून आपल्या माया मराठीच्या पदरी असं ठिगळं लावलेलं जगणं, हा विचार आम्हा साऱ्यांना खूप सतावतो. आणि असं म्हणतात की झोपलेल्या माणसाला जाग करणं सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जाग करणं अगदी कठीण. आणि असंच आपल्या ज्या मराठी बांधवांना झोपेचं सोंग घेतलंय त्याला जागा काढण्यासाठीची पुढची आमची शाहिरी ललकारी आहे. मंडळी, या मराठी भाषेचा गोडवा आम्ही काय गाणार तर आहोत संतांनीच लिहून ठेवलंय. माझ्या मराठीची बोलू कौतुके, माझ्या मराठीची बोलू कौतुके, पर्यामृता तेही पैजा जिंके, पर्यामृता तेही पैजा. ओ तात्या चुकलं नाही ना काही? बरोबर चाललंय ना? कोण आहे मग? आव म्या बापूराव. बापूराव, हा कुठे आहेस? समोर बघा, समोर. कोण रे हो बापूराव? काय करायचं होतं? लई दिवस झालं भेट घातली ना, तर म्हणलं मिठी मारा. कटी नाराज होऊ नको, ही मिठी मार. तुला काही ज्ञान वडा आहे का नाही रे? वडा नको, थँक्यू सांगा ना. शेजवान ज्ञान वडा म्हणजे तुला काय आठवलंय का नाही? आपण कोण आहेत, काय 4 लोक जमली काय म्हणतो? अच्छा, तर ती 4 लोक इथे आहेत का दाखवा. हा हे टाकतो घरदार आहे. तुम्हाला बघायला नसते म्हणून समजी फक्त मलाच बघायला. म्हणजे मम्मी आहे तात्या, ही मंडळी गात्या म्हणून हे कार्यक्रम पाहत्या. तू कशाला आलाय? तुम्हीच म्हणले ना 4थं गाणं झालं की ओळखीचं आहेस की नाही? असं का करायला आहेस? तुला काही म्हणता यायचं नाही. तू का आलास? ते पाहिलं तात्या, त्या म्हणलं तात्या काही बाता मारता बघावून आलं का इकडे? यायचं ना. ही मंडळी बघ यांच्या धक्काधक्कीच्या जीवनातून वाटतंय का? मोबाईल काढला, तिकीट बुक केलं आणि मंडळी आली कुठं कुठं स्टेशन माटुंगा. बाहेर भेटतो. मंडळी येत नाही, कोण येत नाही.
पण एवढी मोठी मेट्रो सिटी आहे ना, तर म्हणलं लोकांना फिरा. स्टेशनला गेलो आता बरं, एवढी गर्दी. लोक एनर्जेटिक ना, 5 वाजले तरी एनर्जेटिक. काय म्हणलं स्पिरिट. बरं काय म्हणजे स्पिरिट ऑफ मुंबईकर. 5 मिनिटं स्पिरिट ना डायरेक्ट आपल्याला काही त्याला असं थम्सअप दाखवलं. मोठीला गाडी घेऊन आला होता. मोठीला गाडी आणली. अशी कोणती गाडी आणलीस? ती बी माहित नाही. नाही माहित आता मला काय माहित. म्हणजे आज पाठांतर नाहीच आहे तुमचं. जाऊ दे आता त्या गाडी नाही, गाडा आपला गाडा. बैल गाडा हिरवा हिरवा. तुझा अख्खा तुषार सिंचनी तोडा नाही. कमाले लावली का? या मुंबईकरांना पाहिजे वडापाव हॉट आणि शोधाय गेलं तर पार्किंगलाच नाही स्पॉट. गाडी लावा कुठं तात्या, कुठं लावा? रोडवर लावा का? पोलिसांना बैलावर फाईट होतं. माझा बैल माझ्यासारखा एकदम गरीब गाय. बैल गरीब गाय काही बोलले तर फक्त एवढंच करतात. लायसन्स आरशी पिवशी आणि जास्त बोलतो डायरेक्ट. दादा डिग्री पहिली येत आवाज करू का? कर म्हणलं काय करता त्या काय करत जागा दिसली ना तुम्ही असं रेडी झालो. ऐक बाहेरचे पण प्रयोग करा पण आपलं विसरू नका. बाहेरचे पण प्रयोग करा पण आपलं विसरू नका. मला तर बरं काय आता रेडी झालो. आता रेडी झालो. आता बैलगाडीवर चाललो. आता बैलगाडीवर चाललो. आता शिंकून चाललो. बसायची सवय. आता रेडी झालो. आता बैलगाडीत चाललो. आवाज गेलो तेव्हा ती बसण्याच लागली पोरगी. माझं बैलाचं शिंगलात का घोडीला? घोडीला घोडीला घोडी म्हणजे पोरग पोरगी होतो दोघं. बरं ती पोरगी भांडायला येतं का? मला एक्सक्यूज मी. मी म्हणलं एक्सक्यूज्ड. काय शालेय पोषण आहार शरीर रेस्टोरंट जायचं नाही बरं आपल्या पहिले सोडवता त्या बाई भांडायला येईल ना मला. हा म्हणजे एक सेकंड. What you think यार this Mumbai's weather ना it's so horrible. आणि तुम्ही असं मध्येच कळता मी माझ्या iPhone 17 Pro Max ऑरेंज कलरची कॅमेरा 512 GB म्हणजे रील बनवत होती ना. रील काय रील बर त्याला काय रील. हा तर म्हणते कोण तुला पटापट घरी जा म्हणलं. You know, I own this place with my elegance.
10 मिनिटासाठी. 10 मिनिटानंतर परत सुरू होणार आहे कार्यक्रम. चला बघू. हे बघा. हा 10 वाजून 10 मिनिटं झाले. हे बघा हे असा भरलेला आहे हा हॉल यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि सगळ्यात लास्टला आहे. पाहू शकता. चला खाली जाऊन येऊ कुठेतरी जाऊन. हा 10 मिनिटात परत यायचं कुठं. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे हा नाट्यगृह यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण कोण होते माहीत असेल तुम्हाला. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री. आणि आम्ही बसलोय वरती. अशा प्रकारे हा नाट्यगृह आहे. खूप छान कार्यक्रम तुम्ही पाहतच आहेत. बघा मित्रांनो मधली सुट्टी संपली. आम्ही आलो बघायला. बरोबर. गार डोंगराची हवा मोबाईल भेटीसाठी आलो तुझ्या पांडुरंगा रे. भेटीसाठी आलो तुझ्या पांडुरंगा रे. कारवाज चक्रवाज वाज गाऊ अभंगा रे. स्वराच्या संदर्भात सादर करीत होतो फोक लोकसंगीताचा नाद माय मराठीचे गुणगान. आम्हीचा आमच्या गावाचा राम राम धावाचा राम राम धावाचा राम राम धावाचा राम राम तर मित्रांनो संपले कार्यक्रम. आम्ही चाललोय घरी. बोला फोकलोकच्या नावानं. समाप्त झालं. सो फायनली कार्यक्रम मित्रांनो संपलेला आहे. खूप म्हणजे खूप छान होता. कॉमेडी, इमोशनल, परत सगळं ए टू झेड त्या कार्यक्रमामध्ये बघायला मिळालं. शिकायलाही मिळालं मराठी भाषा कशी वाचवायची. आणि ती आताच्या काळात नष्ट होत चाललेली आहे. मराठी शाळा नष्ट होत चालल्या आहेत. त्या मराठी शाळा नष्ट होण्याचं कारण फक्त आणि फक्त आपणच आहोत. मराठी माणूसच आहे. कारण जी येणारी परिस्थिती आहे आपल्याला वाटतं की इंग्रजी शिकले पाहिजे. ते बरोबर आहे. पण जे आपली भाषा आहे मातृभाषा त्या भाषेमुळे सगळे महामानव घडले, महापुरुष घडले. आणि तीच भाषा जर आपण विचारलं अभिमान पण आहे की आपण मराठी आहे. हां आणि आपण आपली भाषा विसरणार
हां सगळ्या भाषेमध्ये प्रेम आहे आपलं, पण आपण मातृभाषा पण विसरून मध्ये चालणार. नाही, दुसरी भाषा शिकावी मी म्हणत नाही की ती परिस्थितीनुसार शिकावं लागते आपल्याला, पण जे आपली मातृभाषा आहे ती पण टिकली पाहिजे. एवढंच त्या कार्यक्रमामधून सांगणं होतं आणि खूप म्हणजे खूप त्यांनी सुंदर. आणि त्या कलाकार जे होते त्यांनी स्वतः सर्व क्रिएट केलेलं आहे. हां म्हणजे त्यांनी क्रिएट केलेलं, असं कोणाची कॉपी नाही केलेली. हां स्वतः निर्माण केलेलं आहे, स्वतः लिहिलं आहे, स्वतः रायटर केलं आहे आणि स्वतः डायरेक्शन देखील केलं आहे आणि प्रोड्युसर देखील तेच आहेत कार्यक्रमाचे. त्यांचे रंगभूषा, केशभूषा, ए टू झेड. परत प्रकाश योजना सर्व ते स्वतः म्हणजे स्वतः त्यांनी सेटअप केलं. डायरेक्शन त्यांच्या टीममध्येच ते सर्व म्हणजे त्यांच्या टीममधले सगळे माणसं आहेत जे तयार करणारे, डायरेक्शन, संगीत, ढोलकी वगैरे सगळं. आणि हे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी होणार आहे. एक कलाकार कमीत कमी 4 वाद्य तरी वाजवत होता. हां एक कलाकार 4 वाजता. आणि सर्व कसे असे म्हणजे बॅकग्राऊंड साऊंडला पण बोलायचे. हां हां असं नव्हतं की एकच कलाकार एकच काम करत होता. असं नाही, नाही. प्रत्येक प्रत्येक गोष्टीला कलाकार प्रत्येक मिनिटाला वेगवेगळं काम करायचं. हां हां हे आम्ही तिथं अनुभव. आणि असं एक नाही- माणूस, एक व्यक्ती एकाच वेळेला किती कामं करू शकतो हे याच्यामध्ये. आणि असं नाही की दमले ते थकले. ए टू झेड मध्ये बरोबर वाटलं, चुकले नाही कुठेच काय नाही, बरोबर त्यांनी वाजवलं, गाणं गायले, सगळं एंटरटेनमेंट केलं, कॉमेडी केली, सगळे केले. खूप म्हणजे खूप छान होता. आणि हा शो पुढील दिवसात कुठे कुठे होणार आहे मी तुम्हाला देणारच आहे आपल्या फोटो बॅनरनी. तर चला व्हिडिओ कसा झाला आणि कसा वाटला कार्यक्रम कमेंटमध्ये कळवा. आवड असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय, शुभरात्री. शुभरात्री. आणि आता वाजलेत 12, तर आम्ही चाललोय घरी. चला बाय. आम्ही 8 तारखेला आलो, 9 तारखेला जातोय. 8 तारखेला आलो आणि 9 तारखेला घरी जातोय बघा. चला बाय. महाराज